हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका क्रमांक 25 यामध्ये आपण GK, GS, संगणक आणि इंग्रजीचे प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे. याआधी सगळ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, एकूण 24 PIQ संदर्भात, तर त्या तुम्ही बघाव्या. ठीक आहे. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न बघा आपला, जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्तीवेळी राज्यपालांना कोणाचा सल्ला घेणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, उच्च न्यायालयाचा. ठीक आहे. तर बघा, जिल्हा न्यायाधीशांची जेव्हा नियुक्ती, पदोन्नती आणि बदली करत असतात तेव्हा राज्यपालांना संबंधित उच्च न्यायालयाचा सल्ला जो घेणे हा बंधनकारक असते. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड विन्सम. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला विन्समचा बघायचा आहे. तर बघा, त्याचं उत्तर आहे बी, ब्युटिफुल. ठीक आहे. सिनोनिम विन्समचा जर तुम्हाला अँटोनिम विचारला तर तो अगली येतो. ठीक आहे. तर बघा, विन्सम मीन्स अट्रॅक्टिव्ह ऑर अप्लाइंग इन अपीअरन्स ऑर कॅरेक्टर, मेकिंग ब्युटी फॉर ऑल कॉमनली अँड ॲप्रोप्रिएट सिनोनिम्स. म्हणजे हा त्याचा ॲप्रोप्रिएट सिनोनिम आहे. ठीक आहे. ब्युटिफुल किंवा कॉमनली. तिसरा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात बौद्ध काळातील 2400 वर्ष जुन्या कान्हेरी लेणी आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. तर हे कुठे आहे? हे मुंबई बोरिवली येथे आहे. ठीक आहे. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चांदोली उद्यान पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा, MS वर्डमध्ये मजकूर मध्यभागी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर बघा, Ctrl+E म्हणजे ऑप्शन बी हे तेव्हा वापरतात. तर Ctrl+C हे कॉपी करण्यासाठी वापरतात. Ctrl+L तुम्हाला लेफ्ट साईड अलाइजिंग करायचे असेल तेव्हा असतो आणि Ctrl+R हा राईट साईडसाठी असतो. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड डिसिपेटिव्ह. ठीक आहे. तर बघा, डिसिपेटिव्हचा आपल्याला अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. तर त्याचा अर्थ असतो, विरुद्धार्थी शब्द असतो ऑनेस्ट. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी. तर डिसिपेटिव्ह म्हणजेच काय असतो? गिव्हिंग अ फॉल्स इम्प्रेशन. सो ऑनेस्ट आणि ट्रू इज अ करेक्ट अँटोनिम. ते त्याच्या विरुद्ध जे असतं ते ऑनेस्ट होतं. मिसलिडिंग हा सिनोनिम येणार डिसिपेटिव्हचा. कसला? मिसलिडिंग. ऑप्शन क्रमांक आहे. ठीक आहे. इल्युसिव्ह इज अ सिनोनिम ऑफ डिसिपेटिव्ह. ठीक आहे. आणि मिस्ट्री इज समथिंग डिफिकल्ट टू अंडरस्टँड. ह्या सगळ्या शब्दांचे मी तर तुम्हाला अर्थ दिलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, संतोष करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, फुटबॉल. तर बघा, संतोष करंडक ही भारतात खेळली जाणारी एक महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा आहे. तर क्रिकेटसाठी बघा, रणजी ट्रॉफी प्रसिद्ध आहे. हॉकीसाठी आगा खान कप किंवा ध्यानचंद ट्रॉफी प्रसिद्ध आहे. आणि कबड्डीसाठी प्रो कबड्डी लीग प्रसिद्ध आहे. ठीक आहे. सातवा प्रश्न बघा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द आय डोंट लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. तर ऑप्शन क्रमांक बी, टू बी फील अनकम्फर्टेबल इन अ स्ट्रेंज सिच्युएशन. ठीक आहे. तर बघा, याचा अर्थ काय होतं? दिस आयटम मीन्स फिलिंग आउट ऑफ अ प्लेस ऑर अनकम्फर्टेबल इन अ पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट ऑर सिच्युएशन. आठवा प्रश्न बघा, MS ऑफिसमध्ये म्हणजेच वर्ड किंवा पॉवरपॉईंटमध्ये हायपरलिंक निर्दिष्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? तर बघा, Ctrl+K ही शॉर्टकट की वापरतात हायपरलिंक ॲड करण्यासाठी. तर हायपरलिंक किंवा वेब लिंक सोडण्यासाठी Ctrl+Kचा वापर होतो. तर Ctrl+H हे मजकूर रिप्लेस करण्यासाठी वापरले जातात. ठीक आहे. तर Ctrl+P आपल्याला माहिती आहे प्रिंटसाठी वापरले जातात. नववा प्रश्न बघा, गोगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी, अमरावती. तर गोगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, जे मी अगोदर तुम्हाला सांगितलं. आणि कोल्हापूरमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग येतो. ठीक आहे. 10वा प्रश्न बघा, उच्च न्यायालयाची ऐतिहासिक इमारत कोणत्या जागतिक वारसा स्थळांच्या वर्ल्ड हेरिटेज साईट यादीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, द व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल. ठीक आहे. तर 2018मध्ये मुंबईतील व्हिक्टोरियन गॅथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बलच्या यादीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा समावेश करण्यात आला आहे. ठीक आहे. कधी? 2018मध्ये. ओके. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर चॅनलवर नवीन असणार नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.